वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः तन्मे भवतु मयि। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण नवनवीन उपनिषदांचा अभ्यास करतोय, परिचय करून घेतोय, तोंड ओळख करतोय आणि ज्याच्यामुळे आपली जिज्ञासा चाळवते। अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी आपण उद्युक्त होतोय। मुळातून हे उपनिषद आहे तरी काय हे वाचून बघण्याची एक जिज्ञासा मनामध्ये जागतीये आणि हेच आपल्या या अभ्यास वर्गाचं उद्दिष्ट आहे। आता आपलं चालू आहे ते श्वेताश्वतर उपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदामध्ये 6 अध्याय आहेत। त्याच्यातले 3 अध्याय आपले अभ्यासून झालेत आणि आज आपण बघणार आहोत तो 4था अध्याय। आणि या 4थ्या अध्यायातलं म्हणजे श्वेताश्वतर उपनिषदामध्ये त्या परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे। पहिल्यांदा ती विद्वत सभा होती, त्याच्यामध्ये या सृष्टीचं कारण काय असेल, पहिलं निमित्त काय असेल असा त्याच्यात एक विषय मांडला गेला आणि अनेकांनी त्याच्यावर अनेक उत्तरं दिली। कोणी म्हणालं स्वभाव, कोणी म्हणालं यदृच्छा, कुणी म्हणालं नियती, कुणी म्हणालं पंचमहाभूत, असे वेगवेगळे आले। आता शेवटी त्याच्यातनं कन्क्लुजन किंवा त्याचं सार निघालं आहे की परब्रह्म हे सगळ्याचं कारण आहे। असे 3 अध्यायामध्ये आपण पाहिले। आता त्याचंच वर्णन पुढच्या या 4थ्या अध्यायामध्ये बघणार आहोत। हा 4था अध्याय जो आहे त्याच्यामध्ये 22 मंत्र आहेत आणि 22 मंत्र आपण घेणार आहोत आजच्या भागामध्ये। पण अशी एक गोष्ट आहे की या 22 मंत्रातले 3-4 मंत्र आपण पूर्वीच अभ्यासलेले आहेत। म्हणजे इतर उपनिषदामध्ये मुंडकमध्ये असेल किंवा तैत्तरीयमध्ये असेल असे काही मंत्र पूर्वीच अभ्यासल्यामुळे आपल्याला ते आज सोपं जाणार आहे। पण बघूया या 22 मंत्रामध्ये काय सांगितलं आहे। त्याच्यातला पहिला मंत्र तरी काय आहे। आता त्या परब्रह्माचं हे सगळं वर्णन खरं तर चाललेलं आहे असं। आता हा पहिला मंत्र वाचते आणि त्याचा अर्थ बघणार आहोत। य एको वर्णो बहुधा शक्तियोगात वर्णान अनेकान निहितार्थो दधाती विचैति चान्ते विश्वम आदौ स देवः स नो बुद्ध्या शुभया संयुनक्तु। शेवटचं चरण जो आहे सन्नो बुद्ध्या शुभया संयुनक्तु, आमची बुद्धी त्याच्याशी शुभबुद्धीने जोडली जाऊ देत। म्हणजे आमच्या मनामध्ये नेहमी शुभ विचारच यावेत। कुणाशी जोडली जाऊ देत, ह्याच्याशी। आता हा कोण आहे, 6 म्हटलेलं आहे त्याला। 6 म्हणजे काय, तो केव्हापासून आहे, विचैतीच अंते विश्वम आदौ स देवः। आपण उलट्या क्रमाने जाणार आहोत। पहिल्यांदा 4था चरण बघितला, आता 3ऱ्या चरणामध्ये म्हटलं आहे की अंतकाळी पण तोच असणार आहे आणि सुरुवातीला पण तोच होता। आदौ म्हणजे आधी पण हा होता, एकटाच होता, त्याच्या संकल्पाने हे सगळं निर्माण झालं आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे, बल आहे, क्रिया आहेत, या सगळ्या स्वाभाविकी शक्ती त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्या साह्याने त्यांनी हे सगळे वर्ण, रूप, आकार यांनी युक्त अशी ही विविध रंगी सृष्टी बनवली आहे। त्यांनी त्या एकाने जो आधी होता आणि जो शेवटपर्यंत असणार आहे, त्या एकानेच
एक स्वतःपासूनच ही सगळी विविध रंगी सृष्टी बनवली आहे आणि त्याच्यासाठी त्याला काही फार मोठे कष्ट करावे लागले नाहीत. केवळ संकल्प मात्राने अगदी सहजतेने ही सगळी सृष्टी बनवली आहे. आणि कल्पांत जेव्हा होईल, या सृष्टीचा जेव्हा प्रलयाची वेळ येईल, तेव्हा ही सृष्टी पुन्हा त्याच्यामध्ये विलीन होणार आहे. थोडक्यात काय, आधी पण तो एकटाच होता आणि शेवटी पण तो एकटाच असणार आहे. मधलं हे जे दृश्य आहे ना, तुम्ही आम्ही झाडं वेली पशु पक्षी नद्या डोंगर, हे सगळे हे काही काळापुरतं आहे. काही काळापुरतं म्हणजे आपल्या दृष्टीने पुष्कळ काळापुरते, अब्जावधी वर्षांपुरतं आहे. पण त्याच्या दृष्टीने असा डाव मांडला आणि असा मोडून टाकला. इतकं त्याच्यासाठी सगळं सोपं आहे, कारण हा लीला करणारा देव आहे. ही सगळी त्याची लीला आहे. लहान मुली जशा भातुकलीचा खेळ मांडतात, त्या टोपलीतनं सगळी खेळणी काढतात, खेळतात आणि पुन्हा ती भरून ठेवतात, तसंच याचं आहे. यांनी हा सगळा खेळ मांडला आहे, हा पसारा तयार केला आहे. अनेक वर्ण आहेत, आकार आहेत, रूप आहेत, असा सगळा खेळ मांडला आहे. पण खरं तर तोच आधी एकटाच होता आणि शेवटी पण तो एकटाच होता. आणि तो कशातही शिरू शकतो, प्रवेश करू शकतो, कारण तो कसा आहे, तो निर्विशेष आहे. शब्द समजून घेऊया. विशेष म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीपुरताच, पण हा विशेष नाही आहे. हा जितका हत्तीमध्ये आहे तितकाच तो मुंगीमध्ये, जेवढा तो हरणामध्ये आहे तेवढाच तो सशामध्ये पण आहे. म्हणजे त्याला विशेष नाही की फक्त तो प्राण्यांमध्ये आहे किंवा पक्ष्यांमध्ये आहे किंवा चरामध्ये आहे आणि अचरामध्ये नाही, असं नाहीच आहे. अहो, तो निर्विशेष आहे, म्हणजे तो अतिसामान्य आहे. त्यामुळे तो कुठेही शिरू शकतो, कशातही प्रवेश करू शकतो. आणि तरीही शक्तीच्या माध्यमातून काहीही प्रयोजन नसताना विविध रूपं तो धारण करतो. तेव्हा जेव्हा ही सृष्टी भासमान होते तेव्हा ती त्याच्यातच असते आणि शेवटी त्याच्यातच विलीन होते, असा पहिल्या मंत्राचा अर्थ आहे. कारण तो कसा आहे, तो निहित आहे. सगळ्यात आहे पण दिसत नाही आम्हाला, कारण तो निहित म्हणजे लपलेला आहे. गुहेमध्ये लपलेला प्राणी जसा दिसत नाही, तसा हा सगळ्यांमध्ये आहे. अगदी तुमच्या माझ्यातसुद्धा आहे, पण दिसतोय कुठे, कारण तो निहित आहे. या सगळ्यांना तो बीजावस्थेत धारण करतो, तेव्हा तो आत लपलेला असतो. आता अशा त्याचा मला ध्यास लागू दे. संयुनक्तु, वारंवार आपण युज धातू बघतो. युज म्हणजे जोडणे. आता नुसतं जोडणे, सम्यक रीतीने मला त्याच्याशी तू जोडून दे. कसं? शुभबुद्धीने. माझी बुद्धी शुभ असेल तर मला त्याला जाणणं सोपं होणार आहे, असं पहिल्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता तो कुठे कुठे आहे? सगळीकडे आहे कळलं आम्हाला, पण तरी स्पेसिफिक काहीतरी सांगा, कुठे आहे? तर फार सुंदर सांगितलं आहे. तद एव अग्नी, तद आदित्य, तद वायू, तद चंद्रमा, तदेव शुक्रम, तद ब्रह्मम, तद आपस, तद प्रजापती. या सगळ्या गोष्टीत आहे. अग्नीमध्ये आहे, आदित्यामध्ये आहे, वायूमध्ये आहे, चंद्रमामध्ये आहे, शुक्रामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, प्रजापतीमध्ये आहे. म्हणजे खरं म्हटलं तर सगळ्यात आहे. पण इथे ह्या ज्या विशिष्ट गोष्टी सांगितल्या आहेत त्याला काहीतरी विशिष्ट अर्थ आहे ना. व्यवहारातसुद्धा अग्नीचा शोध ही फार महत्त्वाचा शोध मानला जातो. कारण जेव्हा माणसाला अग्नीचा शोध लागला तेव्हापासून अन्न शिजवणं सोपं व्हायला लागलं. तत्पूर्वी मनुष्य कच्चंच मांस खात होता, कच्चेच फळं, कच्च्याच भाज्या, जे काही मिळेल ते कच्चंच खात होता. अग्नीचा शोध लागल्यापासून ही शिजवण्याची क्रिया सुरू झाली किंवा त्याचा एक शोध लागला, प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हापासून अन्नपदार्थ बनवायला सुरुवात झाली आणि पचन त्या मानाने सोपं झालं. त्यामुळे हा मानवी संस्कृतीचा विकास ही या अग्नीची खरं तर मोठी देणगी आहे. अग्नीमुळे काय काय होतं? तर अग्नीमुळे ऊब मिळते, अग्नीमुळे प्रकाश मिळतो, अग्नीमुळे अन्न मिळतं आणि अग्नीमुळे सुरक्षासुद्धा मिळते, ऊब मिळते. थंडीच्या दिवसामध्ये अग्नी प्रदीप्त केला, प्रज्वलित केला, शेकोटी पेटवली की ऊब मिळते. अग्नीमुळे सुरक्षासुद्धा मिळते. इतर हिंस्र प्राण्यापासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा पूर्वी त्या झोपडीच्या बाहेर अग्नी पेटवला जायचा, त्यामुळे मग हिंस्र प्राणी यायचे नाहीत. अन्न तर मिळतंच, अग्नीवर अन्न शिजवता येतं आणि ऊब मिळते. अशा अनेक गोष्टी त्या अग्नीमुळे मिळतात.
या अग्नीचं रूप कोण आहे? अहो तोही परमात्माच आहे. अग्नीचं रूप घेणारा तो परमात्माच आहे. किंवा जेव्हा अग्नी नसतो पण आकाशामध्ये आदित्य असतोच की, आकाशातील आदित्य हे सुद्धा त्याचंच रूप आहे. त्याच्यामुळेच पाऊस पडतो, धान्य पिकतात, किरणांमधून ऊर्जा मिळते, त्यातून जगाचं कल्याण होतं. सूर्य उगवला की आपल्याला एनर्जी येते, ऊर्जा मिळते, चैतन्य येतं आणि आपण कामाला लागतो आणि विश्वाचा सगळा कारभार त्या आदित्यामुळेच सुरू होतो. वायू आहे आणि वायूमध्ये परत तोच आहे. वायू म्हणजे काय आहे? तर वायू म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमचा श्वासोच्छ्वास आहे. वायू हा आमचा श्वासोच्छ्वास आहे. वायू हे चलनवलन आहे. वाऱ्यामुळेच झाडं हालतात किंवा शेतं पिकतात, डोलतात. हे सगळ्या गोष्टी वाऱ्यामुळे आहेत. चंद्रमा तर आहेच. चंद्रमामध्ये औषधी तत्त्व आहे. चंद्रामुळेच वनस्पतीचं पोषण होतं. सोमो भूत्वा रसात्मक म्हटलं आहे ना भगवद्गीतेमध्ये. गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. त्यामुळे सगळ्या गोष्टी करणारा हाच आहे. तुम्हाला धान्य पिकवून देणारा हाच आहे. मनाला शांती देणारा असा हा आहे. धान्याला पौष्टिकता देणारा. शुक्र म्हणजे तेजस्वी आहे, प्रजोत्पत्ती करणारा आहे. ही सगळी म्हणजे अगदी सगळी त्याचीच रूप आहे. त्या एका परब्रह्माने ही इतकी रूपं घेतलीत. याच्यात एक 7-8 रूपं फक्त वानगी नमुना दाखवलेला आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त अनेक रूपं आहेत. पण गणपती अथर्व शीर्षातसुद्धा आपण म्हणतोच की, आपण म्हणतो ना, त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. तिथे गणपतीला जरी म्हणत असलो तरी ते गणपती हे परब्रह्माचंच रूप आहे त्या अथर्व शीर्षामध्ये. मग आता अग्नी, आपल्या शरीरातला अग्नी कुठे? बोलते होय ना आपण, ही बोलण्याची शक्ती, वाक्शक्ती ही अग्नीमुळे आहे. आदित्यामुळे दृक्शक्ती, पाहण्याची शक्ती आदित्यामुळे आहे. वायूमुळे चलनवलनाची शक्ती आहे, श्वसनाची शक्ती आहे. चंद्रमामुळे मनशक्ती आहे. शुक्रामुळे बीजशक्ती आहे. आपामुळे स्वादशक्ती आहे. प्रजापतीमुळे जननेंद्रिय शक्ती आहे. अशा अनेक शक्ती आहेत आणि त्या सगळ्या त्याच्यामुळेच आहेत असं म्हटलेलं आहे. सगळ्या शक्तींचा स्वामी कोण आहे? तो हाच आहे. आता पुढे म्हटलेलं आहे, त्वं स्त्री त्वं पुमानसी त्वं कुमार उत वा कुमारी त्वं जीर्णो दंडेन वंचसी त्वं जातो भवसी विश्वतो मुखः. कोण कोण तू आहेस? परमेश्वराला, परब्रह्माला म्हटले त्वं. त्वं म्हणजे तू. तू कुठे कुठे आहेस? त्वं स्त्री. स्त्रियांमध्ये तो नाही आहे का? आहे ना. स्त्रियांमधलं जे उत्तम गुण आहेत ते सगळे त्याच्यामुळेच आहे. तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस, तू कुमार आहेस, तू कुमारी आहेस, तू वृद्ध आहेस, तू सगळीकडे विश्वतोमुख, सगळीकडे विश्वामध्ये तुझं मुख, विश्वाकडे मुख करून तू पाहतोयस, असा तू सगळा आहेस. आता नेमका याचा अर्थ काय आहे? तर घराघरामधून जे स्त्रीचं रूप आहे, कुठल्याही स्त्रीचे मुख्य गुण काय आहे? वत्सलता आहे, दया आहे, क्षमा आहे, प्रीती आहे, सहनशीलता आहे. या गुणांनी युक्त गृहिणी होऊन तूच तर वंशाचं सातत्य टिकवतोस. केवढा उच्च असा दर्जा दिलेला आहे गृहिणीला. गृहिणी होऊन तूच ते सगळं वंश सातत्य टिकवतोस, तूच प्रजनन घडवतोस, तूच पुनरुत्पत्ती करतोस. इतका तू आहेस आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याचं. घराघरातली गृहिणी ही घर सांभाळणारी आहे. घराचा आधारस्तंभ आहे आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रीमध्ये सुद्धा त्याचंच रूप आहे. मग पुरुषामध्ये नाही आहे का? आहे ना. उद्यम आहे, सामर्थ्य आहे, पोषण आहे, कर्तव्य पालन करणारा जो पुरुष आहे ते तुझंच रूप आहे. तेही तुझंच रूप आहे. त्यामुळे पुरुष रूपाने तूच प्रगट होतोस. किंवा अगदी लाघवी निष्पाप असं लहान बाळ असतं, त्या बाळामध्ये सुद्धा तूच आहे सारे. लुटू लुटू हासत, दुडू दुडू धावत, हरी आला रे माझ्या अंगणी. खरंच आहे. आपल्या घरात दुडू दुडू धावणारी बाळं हे त्याचंच रूप आहे. किंवा स्त्री असेल, एखादी बालिका असेल, ती किती कोमल आहे, किती सात्विक आहे. तिची लज्जा, तिची क्षमा, तिचं रूप, तिची कोमलता
याच्यामध्ये सुद्धा तूच भरलेला आहेस. म्हणजे स्त्रीमध्ये तू आहेस, पुरुषामध्ये तूच आहेस, बाळामध्ये तूच आहे, बालिकेमध्ये तूच आहेस. अरे एवढंच नाही तर वृद्धामध्ये सुद्धा तूच आहेस. आपल्या कुटुंबातले, आपल्या समाजातले कितीतरी व्यक्ती आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, अनुभव समृद्ध आहेत. असा जो कुटुंबाचा आधार आहे, आपल्या घरात आजी आजोबा असणं हा कुटुंबाचा आधार आहे. आणि असा आधार तूच आहेस. त्यांच्या रूपाने तूच तिथे वावरत असतोस, ज्येष्ठांच्या रूपाने तूच कुटुंबामध्ये राहत असतोस. म्हणजे ह्या सगळ्या रूपांच्या सगळ्या अवस्थामध्ये तूच भरलेला आहेस. पाण्याचा रंग आणि आकार बदलावा तसं तुझं बदलणारं रूप हे क्षणोक्षणी प्रगट होत असतं. किती सुंदर सांगितलं आहे. पाण्याचा रंगही बदलतो आणि आकारही बदलतो. एखाद्या उंच सुरईत ठेवलं तर ते पाणी उंच होतं, एखाद्या पसरट भांड्यात ठेवलं तर पाणी पसरट होतं, हिरव्या बाटलीत ठेवलं तर हिरवं होतं, निळ्यात ठेवलं तर निळं वाटतं. पाणी तेच आहे. परमात्मा तसाच आहे तो मूळ त्याच्या स्वरूपात, पण तो ज्याच्यामध्ये प्रवेश करतो त्याचं ते रूप घेऊन टाकतो. बघा आता किती सगळ्या प्रश्नांचा आता उलगडा होतो आहे. आता हे सगळं करणारं, आता पुढच्या मंत्रामध्ये थोडं एक वेगळी पार्श्वभूमी सांगितली आहे. अजाम एकाम लोहित शुक्लकृष्णाम बह्वीः प्रजाः सृजमानां स्वरूपः अजो ये को जुषमाणो अनुशेते जहाती एनाम भुक्तभोगा मजो अन्यः. आता काय सांगितलं इथे, वेगळंच एक अगदी वेगळं उदाहरण दिले. आता हा मागचा मंत्र तुम्हाला पटला, पण पुढचा पटेल का नाही सांगता येत नाही. असं म्हटलेलं इथे आता मेंढ्याची उपमा केलेली आहे. बकरी आणि बकरा असं म्हटलेलं आहे. अज म्हणजे बकरा. आता एक लाल शुभ्र किंवा काळ्या रंगाच्या बकरीवरती एक बकरा आसक्त होतो आणि तिचा भोग घेत तो पडून राहतो. दुसरा बकरा मात्र त्या अनेक भोग भोगणाऱ्या बकरीचा त्याग करतो, तिच्याकडे तो पाहतही नाही. हे काही तुम्हाला अनोळखी नाही आहे. मुंडक उपनिषदामध्ये असंच पाहिलं होतं. 2 पक्ष्याची उदाहरणं होती. आता इथे 2 बकरे सांगितलेत. एक बकरा आहे तो सगळे विषयांचे उपभोग घेतो आणि दुसरा बकरा आहे तो तिकडे बघतसुद्धा नाही. म्हणजे काय, आता ह्याचं नेमकं रूपक तरी काय आहे, तर ब्रह्माहून माया वेगळी करता येत नाही. ती त्याच्यासारखीच अनादी आहे, अजन्म आहे, म्हणजेच ती अजा आहे. आणि म्हणून अजा याचे 2 अर्थ आहेत. अजा म्हणजे न जन्मलेली आणि अजाचा अर्थ आहे बकरी. दोन्ही अर्थ इथे कसे लागू पडतात बघा. ही जी बकरी आहे ती 3 वर्णामध्ये प्रगट होते. लाल बकरी आहे ती रजोगुणाचं द्योतक आहे, शुभ्र बकरी आहे ती सत्वगुणाचं आहे, आणि काळी बकरी आहे ती तमोगुणाचं प्रतीक आहे. तो बकरा आसक्त होतो म्हणजे काय, विषयांचे उपभोग घेतो. या 3ही गुणामध्ये तो आसक्त होतो. तिची अनेक नावं आहेत. या मायेची, या बकरीची नावं पुष्कळ आहेत. अविद्या आहे, माया आहे, प्रकृती आहे, चिद्रूप आहे, देवात्मशक्ती आहे. आपापल्या मनोभूमिकेमुळे तिचं ते रूप सारखं बदलत असतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. यातूनच मग अनेक संप्रदाय होतात, निर्माण होतात आणि आपसामध्ये भांडायला लागतात. खरं म्हटलं तर सगळ्यांचं तत्त्व, सगळ्यांचं रूप, स्वरूप एकच आहे. पण जसं रूप घेईल, जसे रंग बदलतील, तसे संप्रदाय, पंथ निर्माण होतात आणि त्यांच्यामध्ये मतभेद होतात, कलह होतात, भांडणं होतात. आणि त्याच्यातनं आपल्याला वाटतं की हा वेगळा पंथ, तो वेगळा. असं नाही आहे. सगळ्याचं मूळ स्वरूप एकच आहे. रुची नाम वैचित्र्या द्रुजकुटील नाना पथजुषाम. शिवमहिम्नामध्ये म्हटले ना, तेच इथे पण आहे. मग आता ह्याच्यातनं आपण काय शिकायचं, या उपनिषदातल्या मंत्रातनं, की साधकांनी सगळ्याचा सर्वांगीण साकल्याने विचार करायचा आहे. कुणाशीही वाद घालायचा नाही, कुणालाही कमी लेखायचं नाही आहे. आणि मग हे सगळं करत असताना इतरांचा आदर करत आपला पंथ सांभाळायचा आहे, आपलं तत्त्व आपणच सांभाळायचं आहे. बागेत शेकडो फुलं असतात, प्रत्येकाचं रंग वेगळा, रूप वेगळा, सुगंध वेगळा. हे जरी असलं तरी त्यांचा एकत्रित हारसुद्धा सुंदर दिसतो, गुच्छसुद्धा सुंदर दिसतो. त्यामुळे त्या मतातला ग्राह्यांश घेतला तर आपलीच बुद्धी प्रगल्भ होणार आहे. आणि मग या प्रगल्भ बुद्धीने त्याचं अभ्यास करायचा आहे, त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे
अविवेकी जीव असतो तो या विषयांमध्ये, या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये सारखा गुंतत जातो, म्हणजेच तो आसक्त होतो. पण जो विवेकी पुरुष आहे तो मात्र एकदा चटका बसला की लगेच जागा होतो, मायेच्या आकर्षणापासून दूर सरतो आणि श्रद्धा, भक्ती, ज्ञानाचा आश्रय घेतो. आणि म्हणून हे 2 बकऱ्यांचं उदाहरण दिलेलं आहे. एक आहे तो आसक्त आहे आणि दुसरा तो अनासक्त आहे, त्याच्यापासून बाजूला झालेला आहे. कारण अज्ञानी त्या गळाला लावलेल्या आमिषाला भुलतो आणि स्वतःचा आत्मनाश करून घेतो असं म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे पंचदशीमधला एक मंत्र आहे, मायां तु प्रकृतीं विद्यान मायिनं तु महेश्वरं स माया सृजती इति आहु श्वेताश्वतर शाखिनः. श्वेताश्वतराचा त्याच्यात उल्लेख आला म्हणून हा मंत्र इथे आपण बघणार आहोत. मायेची उपाधी घेतली की तो ईश्वर बनतो, तो सृष्टी निर्माण करतो, वासनेची, देहबुद्धीची उपाधी असलेला असा तो जीव बनतो. बघा, वासनेमुळे काय होतं, एकदा त्यांनी मायेची उपाधी घेतली की ते परब्रह्म आहे, ते शुद्ध आहे, ते केवल आहे, ते खाली उतरतं आणि त्याचा होतो ईश्वर. जेव्हा तो काहीही करत नाही, जेव्हा निरुपाधिक असतो तेव्हा तो परब्रह्म असतो. पण उपाधी चिकटली की तो होतो ईश्वर आणि त्या ईश्वराचाच आणखीन एक भाग म्हणजे तो जीव होतो. एक शिव आहे आणि एक जीव आहे. वास्तविक दोघंही मुळात ब्रह्मच आहेत, पण उपाधीमुळे वेगवेगळे वाटतात आणि वेगवेगळे वागतात सुद्धा. आता हे सगळं म्हटल्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, पुढचे 2ही मंत्र तुम्हाला खरं तर माहिती आहेत, पण नुसते वाचते तुम्हाला आठवेल, मुंडक उपनिषदातले मंत्र आहेत. द्वा सुपर्णा सयुजा सखायाः समानं वृक्षं परिषस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वादुरन्यं स्वादु अत्यन् अश्नन् अन्यो अभिचाकशीति. 2 पक्ष्यांचं उदाहरण आहे, आपल्याला हे माहिती आहे. एकाच वृक्षावर सख्यभावाने राहणारे अगदी सारखे 2 पक्षी आहेत. त्याच्यातला एक जीव आहे, एक शिव आहे, हे माहिती आहे आपल्याला. परत तो घेणार नाही आहे. दुसरा मंत्रही असाच, याच्या पुढचाच आहे. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यति अन्यम ईश मस्य महिमानम इति वीतशोकः. हा मंत्रसुद्धा आपण एकदा अभ्यासलेला आहे, त्यामुळे आता परत त्याच्यावर विचार करायला नको. या शरीररूपी वृक्षावर हृदयरूपी घरट्यात राहणारा एक पुरुष म्हणजे जो जीव आहे, त्या आपल्या शरीरालाच मी समजतो आणि त्याच्यात अडकतो. आणि मी म्हणत असताना त्याचा स्वतःवर सुद्धा ताबा नसतो, पण परिस्थिती किंवा फळ त्याच्या इच्छेनुसार नसते, त्यामुळे तो स्वतःला हतबल समजतो आणि दुःखी होतो. आपलं उदाहरण आहे, आपलं चित्र रंगवलेलं आहे. पण जो दुसरा पक्षी आहे तो म्हणजे तो जसा श्रेष्ठ ब्रह्माला जाणणारा तो आहे आणि मग त्याला शोकही नाही, कसलं पापही नाही, तो वीत शोक होतो, अमृत होतो असं म्हटलेलं आहे. पुढचा आता घेऊया एकदम 8वा मंत्र. रुचो अक्षरे परमो व्योमन यस्मिन् देवा अधिविश्वे निषेदुः यस्तं न वेद किं रुचा करिष्यति य इत तद विदुस्त इमे समासते. आता बघा, इथे म्हणलेलं रुचो अक्षरे परमो व्योमन, अक्षराबद्दल बोललेलं आहे. त्या परम आकाशामध्ये हे सगळे वेद आहेत ना, ही अक्षराचे 2 अर्थ आहेत. एक लेटर या अर्थी आहे आणि अक्षर म्हणजे त्याला कधीही नाश नाही, आणि इथे अक्षराचा अर्थ आहे वेद. या परम आकाशामध्ये हे वेद देवता रूपाने वावरतात, राहतात आणि त्या परमात्म्याची सेवा करतात. असं ते परमाकाश हे अक्षर आहे आणि त्या आकाशापेक्षा विशाल निरुपाधिक ते परम आकाश अनादि चितघन अंतर्बाह्य आनंदाने भरलेले भव्य दिव्य उदात्त असं जे तत्त्व आहे तेच परमतत्व आहे असं म्हटलेलं आहे. आता त्याचं वर्णन करताना पुढे म्हटलेलं आहे, यस्तं न वेद किं रुचा करिष्यति. त्याला जर का कोणी जाणतच नाही तर या रुचा त्याचं वर्णन तरी करून करून काय करणार. रुचासुद्धा जिथे हतबल होतात, कारण शब्द तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत, त्यामुळे हे वेदांच्या रुचा त्याचं वर्णन करू शकत नाहीत. मग
वाणी बुद्धी मन हे मुग्ध होऊन जाते. त्या परब्रह्मामध्ये सगळं काही सामोल आहे. त्या चराचर विश्वाला त्याचाच आधार आहे. ही जाणीव होण्यातच खरं आयुष्याचं सार्थक आहे. वर्णन करण्याच्या फंदातच पडू नका. वर्णन करता येणार नाही हे निश्चित आहे. ऋचासुद्धा काहीही करू शकत नाहीत, पण वर्णन त्याचं करताच येत नाही, पण त्याला जाणता येतं. न बोलता त्याला जाणता येतं. आमचे कबीरजी तर म्हणतात, पोथी पढी पढी जग मुआ हुआ न पंडित कोय. पोथी पढी पढी, पुष्कळ पोथ्या वाचल्या, मग काय झालं? पोथी पढी पढी जग मुआ हुआ न पंडित कोय. ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. एवढे वेद ऋचा, एवढी मंत्र वगैरे सगळं आम्ही अभ्यास केला, पण काहीही आम्हाला कळलं नाही. पण जेव्हा ढाई अक्षर प्रेम का, प्रेमाची 2.5 अक्षरं जेव्हा वाचली तेव्हा सगळं कळलं. इथे प्रेम याचा अर्थ भक्ती घ्यायचा आहे. भक्तीमध्ये सुद्धा तीच 2.5 अक्षर आहेत. भ क आणि अर्धा म्हणजे त अशी अक्षर आहेत. त्यामुळे असंच होणार आहे. आणि आमच्या स्वरूपानंद, पावसच्या स्वरूपानंदांनी सुद्धा हेच वेगळ्या शब्दात सांगितलं आहे की नुसती पोपटपंची काहीच उपयोगाची नाही आहे. खूप वेदपाठ केले आहेत, खूप ऋचा येत आहेत, खूप आम्हाला अभ्यास केला आहे, पदवी मिळाली आहे, परीक्षा दिली आहेत, काही उपयोग नाही हो. त्याचा काहीच उपयोग नाही आहे. स्वरूपानंद स्वामी म्हणतात पावसचे, स्वानुभवाविण वेदांताची पोपटपंची वाया. स्वानुभवाविण वेदांताची पोपटपंची वाया. स्वप्नी अमृत पिऊन कुणाची अमर जाहली काया. स्वप्नात अमृत प्यायलं म्हणून कोणी अमर झालं आहे का? अहो ते पाठांतर पोपटपंची हे वाया जाणार आहे. कारण त्या भूताकाशामध्ये, चिदाकाशामध्ये प्रत्येक चैतन्याभिन्न जे महत्त्व आहे त्याच्याखेरीत दुसरं काहीही नाही, काहीच नाही आहे. पुढे म्हणतात 9व्या मंत्रामध्ये, छंदांसी यज्ञाः कृतवो व्रताग्नी भूतं भव्यं यच्च वेदा वदन्ति. अस्मान् मायी सृजते विश्वमेतत् तस्मिश्चान्यो मायया सन्निरुद्धः. आता जे भूत भव्य आणि भूतं भव्य यच्च वेदा वदन्ति, जे होऊन गेलेलं आहे आणि जे होणार आहे, जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, ते वेद यज्ञ क्रतू व्रत ते सगळं कुणी निर्माण केलं आहे? त्या परमेश्वराने निर्माण केलं आहे. आणि जो दुसरा आहे, आता 2 बघतो आहे ना, 2 बकरे पाहिले, 2 पक्षी पाहिले, एक शिव आहे, एक जीव आहे. आता ह्या त्या परब्रह्माने हे सगळं निर्माण केलं आहे. पण जो जीव आहे त्याला हे नीट ओळखताच येत नाही. खरं तो त्याच्यातलाच आहे, पण त्याला ओळखता येत नाही आणि तो मायेने बांधला जातो. असं म्हटलेलं आहे, मायया सन्निरुद्धः, मायेत अडकला जातो. आणि हे क्रतू किंवा यज्ञ जे आहेत ना, यज्ञ हे सर्वसाधारणपणाने सकाम असतात आणि क्रतू असतात हे निष्काम असतात. आणि मग या सगळ्या त्या बंधनातनं जो बाहेर पडतो तोच खरा मुक्त होतो. ज्याला माया आणि आत्मा यांचं खरं स्वरूप समजतं तो निश्चितपणाने मुक्त होतो. असा 9वा मंत्र आहे. 10व्या मंत्रामध्ये आणखीन वेगळं काहीतरी सांगितलं आहे, महत्त्वाचं आहे. लहान आहे मंत्र पण महत्त्वाचं आहे. मायां तु प्रकृतिं विद्यान मायिनं तु महेश्वरं तस्या वयभवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत. मायां तु प्रकृतिं विद्यान, माया म्हणजेच प्रकृती. माया ही अव्यक्त स्वरूपात होते आणि जेव्हा ती कृतिशील होते, प्रकर्षाने कृतिवान होते, तेव्हा ती प्रकृती होते. मायाच आहे. जेव्हा ती अव्यक्त असते तेव्हा तिला माया म्हणतात आणि जेव्हा ती व्यक्त होते, प्रकट होते, दिसायला लागते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. म्हणजे बघा ना, कोणाकोणामध्ये काही काही गुण असतात पण ते सुप्त असतात. एखाद्यामध्ये चित्रकलेचा गुण आहे, एखाद्याला गणितामध्ये फार प्रावीण्य मिळवलेलं आहे, कुणाला शास्त्रात आहे, कुणाला नृत्यात आहे. जोपर्यंत ते अव्यक्त आहे तोपर्यंत कुणालाच माहिती नाही आहे की यांच्या अंगात हे गुण आहेत. जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा ते प्रगट होतात, तेव्हा कळतं की अरे यांना सुंदर नृत्य येते, यांचा आवाज किती छान आहे, यांना चित्रकला किती उत्तम येते, हे नंतर कळतं.
म्हणजेच मायेचं प्रकृतीमध्ये कसं रूपांतर होतं हे इथं आपल्याला बघायला मिळते. आता ही जी माया किंवा प्रकृती आहे तिचा स्वामी कोण आहे, तिचा पती कोण आहे, तो महेश्वर आहे. आणि त्याच्या भिन्न भिन्न अवयवांपासून हे जग निर्माण झालं आहे. त्यांनी हे सगळं ब्रह्मांड भरून टाकलं आहे आणि तो सगळीकडे व्याप्त आहे, तो सगळीकडे भरून राहिला आहे. त्यांनी काय केलं आहे, जादूगार जसा आपल्या पोतडीतनं एक 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 काहीतरी काढतो, ससा काढतो, कबूतर काढतो, काठी काढतो, काहीतरी एक फ्लॉवर पॉट काढतो, काहीतरी काढतो, तसं ह्यांनी आपल्या पोतडीतनं आपल्या अवयवापासूनच निर्माण केलेल्या एक 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 वस्तू काढल्या आणि ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे. खरं म्हटलं तर हा सगळा भास आहे. जादूगार काय करतो, शेवटी सगळं पुन्हा पोतडीत भरतो ना. हा आपण जे बघतोय विश्व, आपल्याला वाटतं अरे हे हलणारं चालणारं डोलणारं हे सगळं विश्व खरं आहे असं वाटतं आहे, पण हे सगळं भासमान आहे. त्यामुळे हे सगळं मनोकल्पित आहे. खरं आहे ते फक्त एकच, ते म्हणजे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असं म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, या योनिम योनिम अधिपती तिष्ठती एको यस्मिन इदम स च विचैति सर्वं तम ईशानं वरदं देवमीड्यं निच्चाय इमां शांतिमत्यंतम एति. विश्वात ज्या निरनिराळ्या योनी दिसतात ना, आपल्याला तर माहिती पण नाही, कितीतरी सूक्ष्म जीव आहेत ह्याचा आपल्याला परिचयच नाही. आपल्याला एक ठराविक 100 गोष्टी माहिती असतील फार तर, पण ह्याच्या पलीकडे केवढं विश्व आहे. आणि ह्या ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये हाच राहतो. सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा ज्या दिसणार नाहीत अशा सूक्ष्म जीवामध्ये सुद्धा तो आहे भरलेला, तो भरूनच राहिलेला आहे. निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूत, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक शरीरात हा आहेच आहे. याच्यातूनच सगळं निर्माण होतं, याच्यातच सामावलं आहे. हाच सगळ्यांचं नियंत्रण करतो आणि म्हणून ह्याला ईशान म्हटलेलं आहे. तो सर्वांना वर देतो म्हणून त्याला वरद म्हटलेलं आहे. तो स्तुती करण्यास योग्य आहे म्हणून त्याला ईड्यम म्हटलेलं आहे. बघा आता 3 नावं आपल्याला कळली, ईशानम, वरदम, ईड्यम असा सगळा आहे. आणि त्याला जो कोणी जाणतो त्याला परमशांती प्राप्त होते, मुक्ती प्राप्त होते आणि तो सगळ्या त्या ब्रह्माशी एकरूप होतो. आपण पाहिलं होतं 14व्या अध्यायामध्ये, सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनी रहं बीजप्रदः पिता. पुढे बघूया, थोडं कठीण आहे पण हे सगळं सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि या निर्मितीमध्ये आपल्याला अनासक्त होऊन बाजूला राहून कसं सगळ्याचा आनंद घ्यायचा हे या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता हा जो निर्माण करता आहे त्याला प्रार्थना केलेली आहे. इथे त्याला रुद्र म्हटलेलं आहे. इथे रुद्राला प्रार्थना केली आहे की ज्याच्या गर्भामध्ये हिरण्य आहे अशा प्रचंड विराटाला निर्माण होताना ज्यांनी पाहिलं आहे असा तो रुद्र आहे. तोच या विश्वाचा स्वामी आहे, तो सर्वज्ञ आहे, देवांचा निर्माता आहे, पालन करता आहे, संहार करता तोच आहे. यो देवानां प्रभवश्च उद्भवश्च विश्वाधिपो रुद्रो महर्षी हिरण्यगर्भं पश्यत जायमानं स नो बुद्ध्या शुभया संयुनक्तु. पुन्हा पुन्हा मागणी काय केली आहे, आम्हाला ती शुभबुद्धीशी जोडून दे. ऐतरेय उपनिषदामध्ये पण आपण सृष्टी निर्मितीचं सगळं पाहिलं होतं. आधी अंड निर्माण झालं, मग त्याला 2 भोकं पडली, छिद्र पडली, त्याच्यातनं मग नाक, डोळे निर्माण झाले वगैरे वगैरे. ह्या रुद्रांनी आम्हाला शुभबुद्धी द्यावी की जी व्यवहारात सगळ्यांचं हित पाहणारी आणि परमार्थामध्ये परब्रह्माला जाणणारी अशी जी बुद्धी असेल ती या परब्रह्मानी आम्हाला द्यावी असं म्हटलेलं आहे. बघा आता काय आणखीन पुढचाही एक एक खरं महत्त्वाचं आहे, पण आपल्याकडे एक तर वेळ कमी आहे आणि थोडे कठीण आहेत, पण आपण ते रॅपिडली घेणार आहोत. पण निदान तुम्ही त्याचा पुढे आणखीन सखोल अभ्यास करावा अशी निश्चितच इच्छा आहे आणि तसा तुम्ही कराल अशी खात्रीसुद्धा आहे. पुढे म्हटलेलं आहे, यो देवानां अधिपो यस्मिन् लोका अधिश्रिताः य ईशे अस्य द्विपद चतुष्पद कस्मै देवाय हविषा विधेम. काय म्हटलेलं आहे, हा कोण आहे, विविध शक्तींची रूपं म्हणजे देव आहे. बघा हे त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि शक्तीनुसार एक एक देव निर्माण केले. विद्या देणारा गणपती आहे,
बल देणारा हनुमान आहे, लक्ष्मी संपत्ती देणारी लक्ष्मी आहे, बुद्धी देणारी सरस्वती, अशी सगळी शक्ती केंद्र त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि हे ब्रह्म चांगल्या रीतीने चालण्यासाठी देवांना त्यांनी त्या त्या शक्ती पुरवलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या देवांवर त्याचंच शासन आहे. सगळे देव त्याला घाबरतात. सगळ्यांचा बॉस कोण आहे, सगळ्यांचा स्वामी कोण आहे, सगळ्यांचा ईशनकर्ता कोण आहे, तो आहे. त्यामुळे देव जरी असले, आपण देवाला नमस्कार करतो, पण देव त्याला भीतात. असं म्हटलं होतं आपण, मागेही पाहिलं होतं. भयात अस्य अग्निः तपती, भयात तपती सूर्यः, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्यू धावती पंचमः. किंवा भीषा अस्मात् वातः पवते, भीषा उदेति सूर्यः, भीषा अस्मात् अग्निः चंद्राच मृत्युर्धावती पंचमः. सगळे देव ह्याच्या अधिपत्याखाली आहेत, ह्याच्या स्वामित्वाखाली आहेत. ह्याच्या ऑर्डर्स सगळे फॉलो करतात, ह्याचे आदेश सगळे सन्मान करून सांभाळले जातात. कारण ह्याच्यामध्येच सगळं आहे. 14 भुवन कुठे आहेत, ह्याच्यातच आहे. हा द्विपाद चतुष्पाद पशु पक्षी सगळ्यांचं ईशन करतो. सर्प आहे, उंदीर आहे, बेडूक आहे, माणूस आहे. प्रत्येकाला भीती आहे. आणि ती भीती कशाची, ती कुणी निर्माण केली, त्यांनी निर्माण केली. त्यामुळे कोणी कुणाच्या वरचढ होत नाही. प्रत्येकाला कोणापासून तरी कशापासून तरी भीती आहे. आणि म्हणूनच हे जग सुसूत्रपणाने चालले. जीवो जीवस्य जीवनम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सगळं कशाची तरी भीती हवीच माणसाला, नाही तर बेताल झाला असता मनुष्य, बेभान झाला असता. पण भीती दिली आहे ते एक चांगलीच गोष्ट आहे. मग आता हा ईशन करणार आहे. आता ह्याला सोडून आणखीन कुठल्या देवाला पूजायचे, कोणाची पूजा करायची? फक्त ह्यालाच पूजायचे, फक्त ह्यालाच, बाकी कोणी नाही. देवान देव यजो यान्ति, मद्भक्ता यान्ति मामपि. देवांची पूजा करणारे देवापर्यंत जातात, पण माझी पूजा करणारे माझ्यापर्यंत येतात. आणि त्या परब्रह्मापर्यंत जाणं हेच आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. पुढे 14व्या मंत्रात म्हटलेलं आहे, सूक्ष्मातिसूक्ष्मं कलिलस्य मध्ये विश्वस्य स्रष्टारमनैकरूपं विश्वस्यैकं परिवेष्टितारं ज्ञात्वा शिवं शांतिमत्यंतम एति असं म्हटलेलं आहे. कुठे कुठे हा मोठमोठ्या गोष्टीत आहे हे कळलं आम्हाला. पण अहो सूक्ष्मातिसूक्ष्म अणुरेणूमध्ये सुद्धा हा पूर्ण सामावलेला आहे. पूर्ण, मी आत्ताच म्हणलं, सूक्ष्मजीव जे आम्हाला नीट त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखालीसुद्धा दिसत नाहीत, त्याच्यामध्ये सुद्धा हा आहे. आणि अर्धा वगैरे नाही आहे, परिपूर्ण सामावलेला हा सगळ्याचा आहे. चैतन्याच्या बीजातसुद्धा हाच आहे. त्या वडाचं किंवा उमराचं बी किती सूक्ष्म असतं, खसखशीच्या दाण्या एवढं असतं, पण त्या बीजातसुद्धा हाच सामावलेला आहे. त्यामुळे अनेकविध सृष्टी निर्माण करणारा, तिला अंतर्बाह्य वेढणारासुद्धा हाच आहे. आता बोला, मोठ्या अगदी उत्तुंग अशा पर्वतामध्ये पण तो आहे, आणि अगदी धुळीच्या कणामध्ये सुद्धा तो आहे. आणि मग इथे म्हटलेलं आहे कलिलस्य मध्ये. कलिल, जेव्हा भ्रूण निर्माण होतो, रज आणि वीर्य यांचा संयोग झाल्यावर ते जे फलित बीज असतं त्याला कलिल असं म्हटलेलं आहे. त्याच्यातलं सूक्ष्म चैतन्य म्हणजे हाय. भ्रूण म्हणतो आपण त्याला. अगदी एवढूसा जीव असतो, पण त्याच्यात जीव आहे, आणि म्हणजे हा आहे. त्याच्यामध्ये परमात्मा भरलेला आहे. किंवा अगदी अणूमधला परमाणूसुद्धा हाच आहे. सगळीकडे हा भरून राहिलेला आहे. त्यामुळे हा परिवेष्टातारम, सगळ्यांना वेढून राहिलेला, सगळ्यांना आवरण ह्यांनी घातलेलं आहे, सगळ्यांना व्याप्त आहे, सगळ्यांना वेढून घेणारा असा तो आहे. शिवाय असं म्हटलेलं आहे, विश्वस्य एकम परिवेष्टितारम ज्ञात्वा शिवम शांतिम अत्यंतम एति असं म्हटलेलं आहे. सगळ्यांना वाढणारा तो वाढपी आहे. आता वाढणारा म्हणजे मंगल कार्यालयात वाढणारा वाढपी असं नाही आहे, सगळ्यांच्या गरजा भागवणारा हाच आहे. वाढतो म्हणजे काय, आपण रोज जेवतो म्हणजे काय, तोच देतो. त्याच्या मनात असेल तरच आपल्या पोटात घास जाणार आहे. नाही तर तुमच्याकडे कितीही पैसा असो, कितीही तुमचे डबे बरण्या फ्रीज भरलेला असो, पण एखाद दिवशी त्याची इच्छा नसेल तर तुमच्या पोटात घास जात नाही. तो देणारासुद्धा तोच आहे. तो सगळ्यांचं काळजी घेत असतो.
ज्यांनी चोच दिला आहे त्याला तो चारा देतोच देतो. असा तो सगळ्यांना वाढणारा आहे. प्रत्येक अवयवाला आनंद देणारा तोच आहे. तुमच्या कानाला सुख देणारं संगीत कुणी निर्माण केलं? कोकिळेचं पूजन कुणी निर्माण केलं? मऊ अगदी स्पर्श कुणी निर्माण केला? मोरपिसाचा अतिशय मुलायम असा स्पर्श कुणी निर्माण केला? चव कुणी निर्माण केली? अहो, सगळ्याचा करता तोच आहे. मग एकदा त्या शिवाला जाणलं, त्याला अनुभवलं की ती परमशांती प्राप्त होते आणि आतली खळबळ संपून जाते. आत्ता आमच्या आतमध्ये खूप खळबळ आहे की काय योग्य काय अयोग्य, हे बरोबर आहे का नाही, किंवा नक्की तो एकच आहे का काय, हे आम्हाला खूप खळबळ आहे. पण एकदा त्याला जाणलं की ती खळबळ संपून जाते आणि शांतीचा अनुभव येतो आणि त्या परमाशांतीतूनच तो परमानंदाचाही अनुभव येतो असं म्हटलेलं आहे. आता जे पहिल्यांदा शंका घेतल्या होत्या ना सगळ्या विद्वानांनी की काळ हे त्याचं कारण आहे का, आता काय म्हणत आहेत बघा. य एव स एव काले भुवनस्य गोप्ता. तो कोण आहे? या सगळ्या भुवनांचा गोप्ता म्हणजे रक्षण करणार आहे. विश्वाधिपः सर्वभूतेषु गूढः यस्मिन् युक्ता ब्रह्मर्षयो देवताश्च तमेव ज्ञात्वा मृत्युपाशांश छिन्नान्ति. हा जो सगळ्यांना व्यापून राहिलेला आहे, सप्तस्वर्ग सप्तपाताळ, तसंच या शरीराचं रक्षण तोच करतो म्हणून त्याला गोप्ता म्हटलेलं आहे. गुप धातू आहे. गुप म्हणजे रक्षण करणं. सगळ्यांचं रक्षण तोच करतो. तो विश्वाचा अधिप आहे, पालनकर्ता आहे. निर्माण झालेल्या सगळ्यामध्ये तो स्वतः आहे, गुप्त रूपाने राहतो असं म्हटलेलं आहे. आता त्याचं काले काले भुवनस्य गोप्ता म्हणजे वेळोवेळी अवतार घेऊन त्या विश्वाचं रक्षण करणारा तो विश्वाधीप आहे आणि रक्षण करणं हे त्याचं काम आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि कशासाठी तो अवतार घेतो? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. असा हा काले काले मृत्यू येतो तेव्हा नेमकं काय होतं? मृत्यूमुळे शरीर नष्ट होतं किंवा इथे मृत्यूचे अनेक अर्थ घेतलेले. अज्ञानी असणं हा मृत्यूच आहे खरं तर. त्याचं आपण आत्ता काय आहोत आपल्याला ज्ञान नाही, आपण अज्ञानी आहोत म्हणजे मृत्यूदशेतच आहोत. कारण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा खऱ्या जीवनाला सुरुवात होते. किंवा दुःखी असणं हे सुद्धा मृत्यूचंच लक्षण आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढे बघा त्याचं आणखीन सूक्ष्म वर्णन आता आपल्याला सांगत आहे. सूक्ष्म वरवरचं झालं, सूक्ष्मातलं सुद्धा झालं, पण आता आणखीन बघूया त्या परब्रह्माचं वर्णन. आता 16व्या मंत्रामध्ये काय केलेलं आहे? घृतात परम मंडमिवाति सूक्ष्मं ज्ञात्वा शिवं सर्वभूतेषु गूढं विश्वस्य एकं परिवेष्टितारं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्व पापैः. मागच्या मंत्रासारखाच आहे थोडासा, थोडे शब्द वेगळे आहेत. काय वेगळी उपमा दिली बरं का. उपमा तर खूप दिलेल्या आहेत ऋषींनी, खूप उपमा दिलेल्या आहेत. कारण शेवटी त्यांना वाटतं की हे आपण सगळ्यांपर्यंत हे पोचवावं हे तत्त्व. आता ह्या मंत्रामध्ये काय उपमा दिली आहे? घृतात परम मंडमिवाति सूक्ष्मं. तुपावर येणाऱ्या सूक्ष्म निवळीमध्ये त्याचे सर्व सार असते. त्याचप्रमाणे विश्वव्यापी अनंत जगतात्मा आपली सारी महत्ता आवरून घेऊन प्राणीमात्रांच्या हृदयात वसत असला तरी ते न कळल्यामुळे अज्ञानी माणसं भौतिकाच्या ओढीने धावपळच करत राहतात. तूप असतं, साजूक तूप असतं. काही भाग घट्ट असतो आणि वरचा एक थर पातळ असतो. त्या पातळ थरामध्ये, त्या पातळ तुपामध्ये त्या तुपाचं सगळं सार सर्वस्व सामावलेलं असतं. हा परब्रह्म परमात्मा जो आहे तो आमच्यातच आहे, पण आम्हाला कळत नाही आहे. हेच आमचं खरं तर दुःख आहे. त्यामुळे अज्ञानी माणसं भौतिकाच्या ओढीने धावपळ करत असतात. आता तुपाचं उदाहरण दिलं आहे ना. खरं तर बघा, एक चढत्या मात्रेने गुणधर्म वाढत जातात. दूध पौष्टिक आहे आपल्याला माहिती आहे. खरं तर दूध हे पौष्टिक आहे, पण त्याच्यापेक्षा त्याची साय कशी आहे? दुधापेक्षा कमी आहे. दूध एवढं पातेलंभर असतं आणि साय थोडीच असते, पण साईचं मूल्य दुधापेक्षा अधिक आहे की नाही.
त्यामुळे ती श्रेष्ठ आहे. त्या साईचं जेव्हा लोणी काढतात ते साईपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचं तूप काढलं की ते लोण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्या तुपाचा जो वरचा तवंग आहे, ज्याला निवळी म्हटलेलं आहे, ते तर आणखी पौष्टिक आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण एवढाच बघायचा, जेवढं सूक्ष्म होत जातं तेवढं ती वस्तू सात्विक होत जाते. आता एक आपल्याला सिद्धांतच कळला आहे, जितकं सूक्ष्म होत जाऊ तेवढं सात्विक होता येतं, अधिक कसदार, अधिक शक्तिशाली होत जातं. फापट पसारा असेल तर त्याच्यात काहीच अर्थ नसतो. भारंभार बोलणारी व्यक्ती कधीच कुणाला आवडत नाही, पण थोडं नेमकं मोजकं पण मोलाचं बोलणारी व्यक्ती सर्वांना प्रिय असते. जितके तुम्ही सूक्ष्म व्हाल, जितकं तुमचं संकोच कराल, जितकं आवरून घ्याल, तितके तुम्ही सात्विक होत जाता आणि मग हे अधिक कसदार, अधिक शक्तिशाली होत जातं. तसाच हा एकमेव देव सगळ्या भूतमात्रांमध्ये लपून बसला आहे. हा विश्वाचा परिवेष्टित आहे, सगळ्यांना व्यापून आहे. आणि त्याला जाणलं की आपोआप ती अविद्या, ते प्रपंच हे सगळे पाश सुटत जातात. आणि मग कळायला लागतं की मी कोण आहे, मी शुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी असंग आहे. पुढे 17व्या मंत्रामध्ये म्हटले, एष देवो विश्वकर्मा महात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तो य एतद्विदुः अमृतास्ते भवन्ति. त्याचंच तेच वर्णन आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला समजावून सांगितलं. वेगळं नवीन नाही सांगितलं, पण उदाहरणं वेगळी आहेत. हा जो विश्वनिर्माता जो परमेश्वर आहे तो सगळ्यांच्या हृदयात वास करतो, पण फक्त ज्ञानी आणि विवेकी लोकच त्याला जाणतात. सर्वसामान्य लोक त्याला जाणत नाहीत. आणि ते जे विवेकी लोक जाणतात ते जाणता जाणता त्याच्याशी तद्रूप होतात, एकरूप होतात. आणि तरीसुद्धा ते संसार करतातच. तुकाराम महाराज जसं म्हणतात, देव पहायासी गेलो देव होऊन या ठेलो. पण म्हणून त्यांनी संसार नाही सोडला, पुन्हा संसार करतच होते, संसारात असल्याचं नाटक करत होते, पण ते मनाने त्याच्यापासून निर्लिप्त होते. आणि एकदा का शांती, संतोष, परमशांतीची प्राप्ती झाली की मग शोकमोहाचा स्पर्शही होत नाही. आणि मग त्या महत् आत्म्याला मनाने, हृदयाने, मननाने जाणून घेतो. तो एकरस स्वरूपाने अभिव्यक्त होतो आणि असे साधक स्वतः अमृत होतात असं म्हटले. अमृत होतात. सार समजून घ्यायचं. मंत्र पुष्कळ आहेत, अर्थ पुष्कळ आहे आणि अनेक पुस्तकं वाचली तर आणखीन गोंधळ होतो. पण आपल्याला सार जाणून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी कोण गुरु आहेत? हृदयी श्री गुरु हे जाणवता कळेल गीता गाता गाता. आपल्या हृदयालाच साथ घालायची, कारण आत आहे ना, अंतरात्मा आहे ना, त्यालाच विचारायचं की हा माझा मार्ग बरोबर आहे का? आतून उत्तर येतं. पुढे 18व्या मंत्रांमध्ये म्हणलं आहे, यदा तमस्तन्न दिवान रात्री नसन्न चासत शिव एव केवलः तदक्षरं तत् सवितुर्वरेण्यं प्रज्ञाच तस्मात् प्रसृता पुराणी. आता काय म्हटलेलं आहे? न दिवा न रात्रीही. दिवसही नाही, रात्रही नाही, आहेही नाही, नाही पण नाही, अंधारही नाही, उजेडही नाही. आणि अशा वेळेला ते उपाधिरहित, सापेक्षताविरहित ते जे शिवतत्व, परमतत्व ते स्फुरण पावत होतं. आणि पण त्याच्यापर्यंत मन, बुद्धी, वाणी पोचू शकत नाही. तर अगदी जो आदित्य आपल्याला जो तेजस्वी वाटतो तोही त्याच्यापुढे विनम्र आहे किंवा तो त्याला भीतो असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून जे जे काही चांगलं आहे, पावन आहे, मंगल आहे, पुण्यकारक आहे, ते सगळं त्या विशुद्ध प्रज्ञेतनं निर्माण होतं आहे. आणि माझी प्रज्ञा अशी विशुद्ध कर, त्याच्याशी जोडून दे असं म्हटलेलं आहे. नैन मूर्ध्वं न तिर्यंच न मध्ये परिजग्रभत न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद्यशः. या शिवतत्वाची विशालता केवळ अवर्णनीय आहे. किती विशाल, किती विशाल. आमचे शब्द खुंटतात, आमची वाणी मुकी होते, पण वर्णन करता येत नाही त्याचं. ती अवर्णनीय अशी आहे. वरून खालून तिरपे बाजूने त्याला पाहणे, देणे घेणे केवळ अशक्य आहे.
इकडनं नाही दिसत आहे, जरा त्या अँगलनी बघावं का, वरतून बघावं का, खालून बघावं का, तिरपं बघावं का, तो नाही हो. कुठल्याही अँगलनी पाहिलं तरी तो दिसत नाही. त्याची नामरूपात्मक प्रतिमा बनवता येत नाही. कोणत्याही मूर्तिरूपात तो बंदिस्त होऊ शकतच नाही. कुठलं नाव त्याला द्यावं, कुठलं रूप द्यावं, त्याची प्रतिमा कशी करावी. आम्हाला गणपतीची प्रतिमा करायला सांगितली तर आम्ही कशी बनवू, विठ्ठलाची, दत्ताची, शंकराची आम्ही बनवू. परब्रह्माची प्रतिमा आम्हाला बनवता येणार नाही. मूर्त रूपाने त्याला साकारच करता येणार नाही, कारण तो निर्विशेष आहे, निरंजन आहे, विलक्षण आहे, अनंत आहे, अद्वय आहे, सनातन आहे. आपण त्याला पुष्कळ नाव देतो, पण कुठल्याही नावात तो बांधलाच जात नाही. आपण काय काय म्हणतो त्याला, ब्रह्म, आत्मा, शिव, परमेश्वर, परमात्मा, खूप नावं देतो, पण कुठल्याच नावात हा बंदिस्त होतच नाही आणि त्याचं यथार्थ वर्णनही करता येत नाही. बरं, त्याला उपमा कशाची द्यावी, उपमा तर देताच येत नाही, कारण उपमेसाठी त्याच्या तोडीचा दुसरा पदार्थ हवा ना. उपमा द्यायला इथे पदार्थ अवेलेबलच नाही, कारण तो एकटाच भरून राहिला आहे. आमचे विनोबा तर म्हणतात, तुझी न जोडी तुझं कोण मोडी. तुझी जोडीच नाही रे, मग तुला मोडण्याचा तो प्रश्नच येत नाही. आणि हा कसा आहे, परिजग्रहत. परिजग्रहत म्हणजे धारण करणार. ह्याला कोणत्याही बाजूने पकडता येत नाही, कारण हा अपरिच्छिन्न आहे, निरंश आहे, निरवयव आहे. आपण एखाद्या व्यक्तीला, वस्तूला पकडू शकतो ना, कारण ती हातात येऊ शकते. हा हातातच येत नाही, कितीही तुम्ही प्रयत्न करा, नाहीच. कारण तो कसा आहे, न संदृश्ये तिष्ठती रूपमस्य, न चक्षुषा पश्यती कश्चनेनं, हृदाहृदिस्थं मनसा च येनं, एवं विदुः अमृतास्ते भवन्ति. ह्याला जे जाणतात ते अमृत स्वरूप होतात, मुक्त होतात. या बंधनातनं पूर्णपणाने ते मोकळे होतात असं म्हटलेलं आहे. कारण ह्याचं रूप असं म्हटलेलं आहे, न संदृश्ये तिष्ठती रूपम अस्य, अस्य रूपम न संदृश्ये. ह्याचं रूप ह्या डोळ्यांनी पाहताच येत नाही, डोळ्यासमोर आणताच येत नाही, कारण त्याला रूप नाही आहे, त्याला आकार नाही आहे, चर्मचक्षुनी तो दिसत नाही आहे. मग तो कसा आहे, स्वसंवेद्य आहे, त्यामुळे रूपादिरहित आहे, निर्विशेष आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याला जाणण्यासाठी त्याची साधना करावी लागते, नुसतीच करायची नाही आहे. तर त्या साधनेमध्ये सातत्य हवं, तन्मयता हवी, श्रद्धा हवी, तर त्याला जाणता येईल. आणि मन एकाग्र झालं की त्याला जाणता येतं आणि मग त्या अमृतत्वापर्यंत निश्चितपणाने जाता येतं. असे हे 20 मंत्र झालेत. थोडे अवघड आहेत, पुन्हा पुन्हा तेच सांगितलं आहे, पण त्याच्यातलं सौंदर्य लक्षात घेऊया. आपल्या मनावर ठसवण्यासाठी, बिंबवण्यासाठी किती विविध प्रकारांनी ऋषींनी प्रयत्न केलेत. ह्याच्यासाठी तर त्यांच्याबद्दल आपल्याला आदर वाटायलाच हवा, कारण त्यांच्या प्रतिभेची आपल्याला कदर वाटायला पाहिजे. 21वा मंत्र आहे, अजात इत्येव कश्चित भीरुः प्रपद्यते, रुद्र यत्ते दक्षिणं मुखम तेन मा पाहि नित्यम. तो कसा आहे, अजात आहे, अजन्म आहे, जन्म नाही आहे त्याला. आपला जन्म झाला आहे, काहीतरी एक ठराविक काळापूर्वी अमुक अमुक दिवशी माझा जन्म झाला, किंवा सगळ्याचाच, ही बिल्डिंग केव्हा बांधली, हे सगळं, कितीतरी सगळ्या वस्तूंना जन्म आहे. आणि ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक जीवाला जन्म आहे. पण हा कसा आहे, अजन्म आहे. अजात इत्येव कश्चित भीरुः प्रपद्यते. आणि मनुष्य कसा आहे, भीरू आहे, भित्र आहे, आणि त्यामुळे तो सारखा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणारा आहे. पण तो कसा आहे, परमात्मतत्व कसं आहे, अव्यय आहे, निश्चल आहे. माणूस मात्र रोज बदलणारा आहे. तो अजरामर आहे, तर हा मृत्यू भयाने कंपित होणारा भीरू आहे. माणूस अतिशय भित्र आहे. तो परब्रह्मतत्व कसा आहे, आणि ही जी विपरीत स्थिती जी आपली निर्माण आपणच करून घेतली आहे, ती कशामुळे झाली आहे, आमची अविद्येमुळे. त्यामुळे अविद्या आमच्यावर, अविद्येचा पगडा किंवा अंमल असल्यामुळे आम्हाला तो दिसत नाही आहे. खऱ्या स्वरूपापासून आपण दुरावलेलो आहोत माणसाचं. आणि खरंच आहे, त्याचं जे तत्व आहे त्याच्या अगदी एक्झॅक्ट उलट आम्ही आहोत. तो अजन्म आहे, आम्हाला जन्म आहे. तो
निशंक आहे, आम्ही भित्रे आहोत. तो अपरिच्छिन्न आहे, आम्ही परिच्छिन्न आहोत, आमचे तुकडे होतात. तो तसा नाही आहे. त्यामुळे आता आपण सगळं त्याच्या विरुद्ध आहोत, पण शेवटी त्याचाच अंश आहोत. मग त्याच्याचकडे जायचं आहे, तर त्यालाच प्रार्थना करायची की तुझ्या दक्षिणमुखातून तू आम्हाला उपदेश कर. रुद्र यत्ते दक्षिणम मुखम तेन मा पाही नित्यम. आता शंकराला असं म्हणतात 5 मुख आहेत, पंचानन म्हणतात त्याला. अशा या 5 मुख असलेल्या शंकराने त्याच्या दक्षिण मुखाने मला उपदेश करावा, कारण त्याचं दक्षिण मुख हे ज्ञानाचा उपदेश करणारं आहे. आणि म्हणूनच आचार्यांचं जे दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे ते प्रसिद्ध आहे. दक्षिणमुख हे ज्ञानाचं मुख म्हटलेलं आहे. आणि तिथून तू आम्हाला उपदेश कर, आमची बुद्धी तुझ्याशी जोडून दे. आता अगदी शेवटचा मंत्र आहे. मानस्तोके तनये मान आयुषी मानो गोषु मानी अश्वेषु रिरीशः वीरात्मानो रुद्रभामितो वधीः हविष्यन्तः सदमीत्वा हवामहे. ही रुद्राला केलेली प्रार्थना आहे. हा मंत्रसुद्धा रुद्र सूक्तामध्ये आलेला आहे. काय म्हटलेलं आहे आता बघा. ही शेवटची प्रार्थना आहे, या अध्यायातली ही शेवटची अखेरची प्रार्थना आहे. पूर्वीचे जे ऋषी होते ना, ते गृहस्थाश्रमी होते. बरेचसे ऋषी, त्यांना मुलं बाळं होती, गाई गुरं होते, शिष्य होते, मोठा परिवार होता त्यांचा. आता रुद्राला प्रार्थना करायची तर त्यांचं सगळ्यांचं क्षेम कल्याण असावं असं प्रार्थना केले. काय म्हटलेलं आहे. हे रुद्रा, आमची मुलं बाळं, गाई घोडे, शेती यांचं रक्षण कर. आमच्या आयुष्यावर घाला घालू नको. कधीतरी काळाचा घाला आला आणि माझं आयुष्य अचानक संपलं असं करू नकोस. काय म्हटलेलं आहे. मानस्तोके तनये मान आयुषी. स्तोके तनये, तनय म्हणजे मुलं. आमची जी लहान लहान मुलं आहेत ना, त्यांच्यावर घाला घालू नको. मान आयुषी, माझ्या आयुष्यावर पण घाला घालू नको. मानो गोषु मानी अश्वेषु रिरीशः. माझ्या गायी आहेत, माझे घोडे आहेत, माझी शेती आहे, ह्याच्यावर तू संकट येऊ देऊ नकोस. आणि मग काय कर. हे तेजस्वी रुद्रा, आमच्या वीरांनासुद्धा मारू नकोस. आमच्या वीरांना पराक्रम गाजू दे. वीरात्मानो रुद्र भामितो वधीः. त्यांना मारू नकोस. आम्ही तुला हविष्यान्न देऊ, आहुती करू. हविष्मंतः सदमयित्वा हवामहे. आम्ही तुला जे पाहिजे ते देऊ. आणि त्याला काय पाहिजे, रुद्राला काय पाहिजे, हविष्यान्न पाहिजे. ते तुला नक्की देऊ. तुझ्या उपासनेत पूजेमध्ये नित्य राहू. सदमयित्वा हवामहे असं म्हटलेलं आहे. असे हे 22 मंत्र आपण पाहिले. आता ह्या मंत्रात जे सांगितलं त्याचं थोडंसं आणखीन एक थोडं सविस्तर बघूया. गो, इथे काय म्हटलेलं आहे की तू मान स्तोके तनये मान आयुषी मान गोषु. गोषु, आता इथे जरी मी गाई असा अर्थ म्हटला तरी गो ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत बरं का. गो म्हणजे गाई आहेत, गो म्हणजे इंद्रिय आहे, गो म्हणजे वेद आहे, गो म्हणजे पृथ्वी आहे. आणि म्हणूनच हे सगळं आमचं जे पशुधन आहे ते सगळं सुरक्षित ठेव. गो म्हणजे इंद्रिय आहे ना, त्यामुळे आमची इंद्रिय पण सक्षम ठेव. कानाने ऐकूच येत नाही आहे, डोळ्याने दिसतच नाही आहे, पायाने चालताच येत नाही आहे, असली काही माझी अवस्था तू करू नकोस. त्यामुळे आमचे सगळं गायी आमच्या सुरक्षित ठेव, आमची इंद्रिय सक्षम ठेव, आम्हाला ते वेदांचं अध्ययन नित्य पठण करता येऊ देत. अश्व, आता अश्व म्हटलेले. अश्वचा एक अर्थ घोडा तर आपल्याला माहिती आहे, पण कठोपनिषदामध्ये इंद्रियांना घोडे म्हटलं होतं. हे घोडे कसे असावेत, स्वैर नसावेत, ते ताब्यात असावेत, ते स्वाधीन असावेत, वेगवान असावेत, पण आमच्या ताब्यात असावेत असं म्हटलेलं आहे. अश्व झालं. वीर, आमचे नेते धीर वीर असावेत, परिश्रमी आणि लोककल्याणासाठी स्वार्थ बाजूला ठेवणारे असे आमचे वीर नेते असावेत. विपत्तीमध्ये त्यांचं धैर्य टिकून राहावं आणि राजकारणामध्ये त्यांची जी बुद्धी आहे ती सतेज राहावी. म्हणजे हा जो मंत्र म्हटला आहे ना, शेवटची प्रार्थना, मागणी जी केलेली आहे ती प्रापंचिक पण आहे आणि पारमार्थिक पण आहे. प्रपंचातमध्ये आमच्या गाई घोडे शेती हे सगळं ठेव, पण व्यापक अर्थ घेतला तर आमची इंद्रिय सक्षम ठेव, आमचं मन स्थिर ठेव, आमची बुद्धी जागेवर राहू दे. भामिनी, भामितः, तेजस्वी किंवा क्रोधाविष्ट. तोके तनये, आमचे लहान मुलं किंवा जे आमची एक शिष्य आहेत
शिष्य हा मुलांप्रमाणेच असतो गुरुना. त्यामुळे ह्या सगळ्यांचं रक्षण तू कर. भामिनी म्हणजे तेजस्वी स्त्री आहे. पूर्वीच्या ऋषीपत्नीसुद्धा तेजस्वी होत्या, अतिशय सतेज कांती होती आणि त्या शिष्यवर्गांचं मातेप्रमाणे रक्षण करायच्या, त्यांना वात्सल्याने वाढवायच्या. असं ह्या सगळ्यांचं रक्षण करणं ही प्रार्थना आहे. ही गृहस्थाश्रमी अशा ऋषींनी केलेली प्रार्थना आहे. आणि ह्या प्रार्थनेमध्ये किंवा एकूणच आपल्या धर्मामध्ये प्रपंच आणि परमार्थ असे वेगळे नाही आहेत की हा प्रपंच आणि हा परमार्थ, असं नाही आहे. दोन्हीची सांगड घातली. प्रपंच उत्तम केला की तोच परमार्थ होतो आणि परमार्थामध्ये चूक झाली की तो प्रपंचापेक्षासुद्धा वाईट ठरतो. त्यामुळे कुठेही लग्न, घर, संसार ह्याला कुठे हरकत घेतलेली नाही आहे. उलट ही ऋषीपत्नी आहे, ही सगळ्यांची पुत्रवत काळजी घेत असे. त्यामुळे ह्या सगळ्यांचं रक्षण कर, ह्याचा व्यापक अर्थ बघायचा आहे. ही पारमार्थिक पण प्रार्थना आहे, प्रापंचिक पण प्रार्थना आहे. आपणही अशीच प्रार्थना करूया त्या परब्रह्माला, परमात्म्याला, त्या रुद्राला की आमची बुद्धी शुभ ठेव, आमची बुद्धी सतेज राहू दे, आमची बुद्धी एकाग्र होऊ देत. आणि एवढं जर झालं, शुभबुद्धी असेल, सतेज असेल आणि एकाग्र असेल, तर परमात्मचिंतनामध्ये लक्ष लागेल, लक्ष एकाग्र होईल आणि निश्चितच पुढची वाट गवसेल, पुढचा मार्ग सापडेल. अशीच त्याला प्रार्थना करूया. आणि आज इथेच थांबूया. श्वेताश्वतर उपनिषदाचा हा 4था अध्याय झाला. अजून 2 अध्याय राहिलेत, ते पुढच्या भागामध्ये बघूया. आत्ता इथेच थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.